हे का वापरतेस? जुंधळ्यात ठेवायचं, पूजा करायची आज. आणि ज्या दिवशी आपलं मोडायचं असेल का नाही तेव्हा उचलून आणायचं. पडचेल. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला शेतात जायचं आहे. जसं की आपण रोज जातो, आपल्याला वेगवेगळे टास्क असतात. पण आज एक वेगळी टास्क आहे. टास्क म्हणजे काय, आज वेळ अमावस्या आहे. आणि वेळ अमावस्याला आपल्या इकडे शेतामध्ये एक भोजन केलं जातं. आणि ते कशा पद्धतीने केलं जातं हे आपण थोड्या ब्लॉगमध्ये बघू. तर वेळ अमावस्या म्हणजे काय, साधारणतः ज्वारीच्या पेरणीनंतर 7व्या अमावस्येला वेळ अमावस्या साजरी केली जाते. आणि या वेळ अमावस्येला आपण देवाकडे मागणं मागतो की रब्बी हंगामातील जे पीक असतील, गहू, ज्वारी, हरभरा, हे चांगले येऊ दे आणि चांगल्या पद्धतीचं जे उत्पादन मिळू दे, असं थोडक्यात आपण देवाकडे मागणं मागतो. आणि आपल्या काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी वेळ अमावस्या आपण साजरी करतो. जी की आपण ज्वारी पेरलेली असते. ज्वारीमध्ये आपण एका लक्ष्मीचं स्थापना करतो, त्याची पूजा करतो आणि तिथेच आपण भोजनाचा आनंद घेतो. तर ते कशा पद्धतीने केलं जातं हे थोडक्यात आपण पाहू. बाकी आपल्याला थोडंसं आपलं टास्क आहे जे की पर्सनल थोडं एडिटिंगचं असेल. बाकी आपल्याला थोडंसं पर्सनल काम आहे जे की थोडं सर्चिंग चालू आहे एका टॉपिकवरती. आणि बाकी एडिटिंगचं असेल ते आपण कंप्लीट करून मग दुपारनंतर आपल्याला शेतात जायचं आहे. तर ते पहिल्यांदा आपण कंप्लीट करून घेऊया. हे गाईज, तर आपल्याला वेळ अमावस्येला जायचंच आहे शेतामध्ये. त्याच्या आधी थोडंसं काम चालू आहे आपलं, बघू शकता इथं. तर ते काम आपल्याला कंप्लीट करून बाकी शेतातल्या काही टास्क असतील त्या बघायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आज वेळ अमावस्या असते आणि सर्वजण शेतामध्ये भोजनाचा आनंद घेतात. तर तो पण एक फील आपण आज घेऊया. कारण की दरवर्षी आपण घेतोच, पण इथं असतो नसतो आपल्याला माहीत नाही. पण यावर्षी आपण इथं आहे तर त्याचा आपण नक्कीच आनंद घेणार आहे. आणि ऊस लागवडीचं पण आपल्या इथं प्लॅनिंग चालू आहे. सऱ्या सोडायला चालू आहेत, त्याचबरोबर हरभऱ्याला पाणी द्यायला सुद्धा चालू आहे. ते पण जाऊन शेतामध्ये आढावा घेऊया. त्याच्या आधी हे जे टास्क आहे आपलं ते थोडं आपण कंप्लीट करूया. मग त्याच्यानंतर आपण शेतामध्ये जाऊन आपलं बघू काय होतंय. आज वेळ अमावस्या, त्याच्याबद्दल बेसिक आपल्याला तयारी करायची आहे. जे की नारळ असतील, बाकी मोरवा माहीत असेल तुम्हाला, जे की तुम्हाला ते रान्नी दिसते पाण्याची, त्याच्यासारखं सेम असतं, छोटंसं असतं. ते व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर काहीच हे बघू शकताय, आपण ऑनलाईन मागवलेलं होतं नारळ. ते वरचं चाल असतं ते सोडण्यासाठी यंत्र आहे, ऑनलाईन मागवलं. आणि एकदम इझी आहे, तुम्हाला दाखवतो. खाली ठेवायचं, आता हे नारळ आहे एकदम, पण इथं पाय ठेवायचा आणि हे बघू शकताय हे असं ऑपरेट होतं. तर सुरुवातीला आपल्याला हा जो नारळ आहे तो अशा पद्धतीने इथं मारून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर एका हाताने असं उचलायचं आहे. बघू शकताय किती इझी आहे. तर अजून एकदा आपण जे करून घेऊ म्हणजे पूर्णपणे निघून जाईल. तर 1 मिनिटाच्या आत आपण नारळाचं वरचं कवच आहे ते सोडू शकतो. हे गाईज, तर आपण आपल्या फार्ममध्ये आलोय आणि बाकीचे जे बेसिक नीड्स असतात ते सर्व घेऊन आलेलं आहे. बघू शकता, मोरवा असेल, बाकीचं जे शेतामध्ये आपल्याला जेवणासाठी लागतं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील ते घेऊन आलेलो आहे. तर पहिल्यांदा पूजा करतात आणि त्याच्यानंतर काय असतं मग ते ज्वारीच्या इथं जाऊन पूजा करावी लागते. त्याच्यानंतर मग जेवणाचा आस्वाद घेतला जातो. तर आपण ते बघू व्हिडिओच्या पुढं. तर इकडं बघू शकताय जे आपले जनावर आहेत ते आत्ता जस्टच आलेले आहेत. फिडिंग टाईम संपलेला आहे त्यांचा, जे की तुम्हाला माहितीच आहे. सकाळी जातात आणि या टाईमला ते रिटर्न येतात. तर त्यांना सध्या बांधण्याचं काम चालू आहे. आणि जे आपली फेवरेटवाली गाय आहे ती कशी बघताय तुम्ही बघू शकताय. थांबा, तर बघा कशी बघताय. तर त्याकडे जाऊ आपण जरा, कारण की खूप दिवस झालं गाठ भेट नाही आपली तिची. बाकी ओव्हरऑल आपल्या शेतीमध्ये सध्या बागेमध्ये फवारणी चालू आहे आणि वेळ अमावस्या आहे त्यामुळे बाकी जास्त काही कामं नाहीत. तर जरा आपल्या फेवरेटवालीची गाठ घेऊ आपण.
तर बांधायचं काम कंटिन्यूच आहे आणि इकडं चोर सापडला आपल्याला, तिथं बघू शकताय तुम्ही. हिरो चल इकडे, चल चल. तर इकडे बघू शकताय, चल इकडे, चल इकडे. तर ओव्हरऑल इकडे बघू शकता जे आपल्या आंब्याची मोठी झाडं आहेत त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे सर्व झाडांना. भाई को भूक ज्यादा ही लगी है. असं मुक्या जनावरांना मार वाटत नाही त्याच्यामुळे आपण, चल इकडे चल, फक्त भीती दाखवा लागते त्यांना जरा. चल. अरे सर्कस खेळतो काय म्हणतो, हे का वापरतेस जुंधळ्यात ठेवायचं, पूजा करायची आज. आणि ज्या दिवशी आपलं मोडायचं असेल का नाही तेव्हा उचलून आणायचं, ती मुन्नीच्या खड्यात ठेवायचं पुन्हा, आणि भरायचं आधी पहिलं धान्यानं. म्हणजे हे रिकामच ठेवायचं का? लक्ष्मी, हा त्यात काय काय असतं की एरंड्याच्या देव असतोय, आता टाकते त्या 2-4. तर अनुभव कामी येतो इथं बघू शकता तुम्ही. ज्वारी भरते ती भाऊ, ते बरडी कधी म्हणजे ज्वारी झाल्यावर टायमाला. हा आता काय ह्या देवानी असतो वाटतं, हेच पडक छान त्याला चुनाती लावते ना, नाही डिझाईन रंगवायचं असतं ह्याला. कुठं काय यांना काढायचं, वावडी काढलाय बाबा, वावडी लुप्त होत चाललेत काकू आता हे सगळे. थोडं आपल्या आजीबाई त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली. आता थोडं जे आपले देव आहेत आपल्या शेतामध्ये आणि शेताच्या बाहेर त्यांची थोडीशी पूजा करून आपल्याला हे ते घ्यायचं आहे. तर समोर बघू शकताय द्राक्ष बागेमध्ये तिथं ट्रॅक्टर आहे, फवारायचं काम चालू आहे दुसऱ्या प्लॉटवरती. इकडे पहिला प्लॉट आहे, इकडे दुसरा प्लॉट आहे आणि वातावरण बघू शकता एकदम क्लिअर आहे. आणि इकडं आपलं बेस कॅम्प आहे, जे की आपण आपलं काम असेल प्लॅनिंग असेल इथं करतो. इथं गाड्या लावायला सावलेलं झाडं लावलेलं आहेत आपण. बाकी म्हटलं तर आज थोडंसं बिझी डे होता आपला, कारण की बरेचसे आपल्याला यूट्यूबवरून माहिती गोळा करत होतो, डीपमध्ये जात होतो. म्हणजे ते निगेटिव्ह पॉईंट बघणे, पॉझिटिव्ह पॉईंट बघणे, कशाचे बघतो हे हळूहळू समजेल तुम्हाला. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. मोत्या लॉयल वन, इकडे चल. आपल्या आधी पुढे पळतोय तो आणि सिक्युअर करतोय थोडं आपली वाट. बघू शकताय शेततळ वॉटर लेवल बरीचशी इन्क्रीज झालेली आहे, जे की समोर विहिरून आपल्या पाईपलाईन आलेल्या आहे त्याच्यातून कंटिन्यू आता 2 पाईपमधून चालू असतं पाणी, त्याच्यामुळे बरेचसं वॉटर लेवल वाढलेले आहे. आणि इकडं बघितलं तर मोती चल तिकडं चल. तर समोर बघू शकता तुम्ही ड्रिपचं सामान आलेलं आहे आपलं, जे की आपण ऊस लावणार आहे त्याच्यासाठी ड्रिपचं सामान इथे येऊन पडलेलं आहे. तर इकडं आपल्याला ऊस लावून घ्यायचा आहे, बघू शकताय साधारणतः 1 2 3 4 आणि खाली त्याच्या इथं जे कांदे लावले होते आपण आधी त्याच तुकड्यामध्ये आपल्याला ऊस लावून घ्यायचं आहे आणि त्यासाठी हे ड्रिप सामान इथं आणलेलं आहे. तर इथं समोर देवीचं मंदिर आहे, ज्याची स्टोरी मी सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये. तिथं आधी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि इकडे समोर बघू शकता शुगर केन फॅक्टरी, जी की आपल्या जवळच आहे इथून. आणि तर समोर बघू शकताय ज्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आपण कायमस्वरूपी हरभरा बघत होतो तो इकडे पण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये, जे की आता हाईट बघू शकता त्याची. सीताफळ एकदम लहान दिसत आहेत आपल्याला त्याच्यामुळं, आणि फुलं पण चांगल्या पद्धतीने लागलेली आहेत. तर इकडं आपलं लक्ष्मीचं देऊळ आहे, त्याच्यामध्ये थोडीशी पूजा करतील आणि त्याच्यानंतर बाकी मग जेवायचा प्लॅन असतो तो आपण कंटिन्यू करू. तर बघू शकताय बेसिक आपली जी देवी आहे इथली शेतामधली त्याची पूजा झालेली आहे. आणि हे आपण मंदिर बांधून घेतलं होतं
तर गाईज आपण देवीची पूजा केल्यानंतर इथं बघू शकताय आपल्या जुंधळ्यामध्ये आलोय की जे की प्रॉपर मराठीमध्ये जुंधळा म्हणतात. तर बघू शकता चांगल्या पद्धतीने उगून आलेला आहे आणि इकडे बघू शकता दाणे भरायला सुरुवात झालेली आहे आता आणि हुरडा लवकरच होईल याचा. त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर खाली बघू शकता इथं 5 दगड मांडलेले आहेत, त्याची पूजा केलेली आहे. प्लस हे दिसते तुम्हाला हे ज्वारीपासून उंडे बनवलेले आहेत, उंडे म्हणतात. त्यावर भात प्लस आपण जी भाजी केलेली असते वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स करून गरगट्टा भाजी ते त्याच्यावर ठेवलेले आहे. त्याचबरोबर दिवा लावलेला आहे, उदबत्ती आहे आणि मोरवा आहे त्याच्यावरती नक्षी करून त्याची पण पूजा केलेली आहे. तर बेसिकली अशी पूजा करतात आणि हे काळ्या माती आईसाठी असतं. हे खाली बघू शकता हे अशी जी पूजा केलेली आहे ते ऋण फेडण्यासाठी तिचे, जे की आपल्यावर एवढे मोठे उपकार असतात. ते सोनं पिकवण्याची ताकद ठेवते ही जमीन, आपण पेरलं ते उगून येतं. बाकी मार्केट कंडिशनमुळे आपण ह्याला नाव ठेवतो, पण सोनं पिकवायची ताकद असते जमिनीमध्ये, ते चांगल्या पद्धतीनं देते आपल्याला रिटर्न. तर त्याची पूजा आज आपण केलेली आहे. आणि हे नंतर काय करतात ज्वारी काढण्याच्या वेळेस ह्याच्यामध्ये खळं म्हणतात, जे की जुन्या भाषेमध्ये आता तुम्ही ऐकलं असेल आपल्या आजीबाईंकडून. तर खळं म्हणतात त्याला. खळं म्हणजे काय, जेव्हा ज्वारी पूर्णपणे वाळलेली असते तर हे जे वरचे कणीस असतात ते आपण तोडतो आणि बाकी कडवा म्हणून आपण जनावरांसाठी वापरतो आणि वरचं आहे ते आपल्याला खाण्यासाठी असतं. ते हे बघू शकता हे ज्वारीचे कण, त्याचं खळं करण्यासाठी जेव्हा आपण हे तयार चालू करतो तेव्हा ह्याच्यामध्ये ज्वारी भरून मग ते आपण नंतर रिटर्न नेतो. तर खळ होईपर्यंत आपण आहे तोपर्यंत बघू कशा पद्धतीने खळ करतात, कारण की खळ आधी पूर्णपणे माणसांवर केलं जायचं हाताने बडवून वगैरे. आता काय मशीन आल्यामुळे ते आपल्याला जुन्या पद्धतीचं बघायला भेटत नाहीत, पण जे जुनी माणसं आहेत त्यांच्या तोंडून आपल्याला बरंचसं काय काय ऐकायला भेटतं. तर बघू आता. आणि चांगल्या पद्धतीने उगून आलेला आहे. इकडे गहू असेल, आपला ज्वारी असेल, खाली ज्वारी, त्याच्या खाली मका आहे. या वर्षीचं पिकं बघायला गेलं तर चांगले आहेत. गाईज आय एम मिसिंग माय बालपण. तर आपण आलो इथं एक आपले देवीचे मंदिर आहे जे की शेतापासून थोडंसं दूर आहे. तर तिथं थोडीशी पूजा करून आपल्याला शेतामध्ये रिटर्न जायचं आहे. तर दोघांना घेऊन आलो होतो मी आणि कशा पद्धतीने खेळतात बघा. तुम्ही लंकाळ्यावर असं दाबून आहे काय सुद्धा करू नको, नुसता धर, मी दिसून तिथं. तर गाईज कॅमेरामॅन छोऱ्यासोबत थोडं आपण इथं पारंबी दिसतात ह्या झाडाच्या, त्याला थोडं झोका घेऊया आपण. पारंबी घेऊ आज इकडे. तर गाईज 1 2 3 गाईज 1 more. तुला येते का? येते येते कर. नको तिकडे करू नको, तू पडशील, त्याला नको करू. खाली कर तू इथं इथं. हा इथं का? हा नको. अरे धाडशी आहे की मर दादा चिल बास्कर. जे असे जुन्या काळामध्ये खूप असं ह्याच्या खाली येऊन बसणे, गावात जे पारावरून जाऊन बसणे, असं बरंच लुप्त होत चालले. त्या जुन्या परंपरा असतील ते, जे की आपल्याला एवढं माहीत नाही अजून, पण जे आपले आजी आहेत, बाकी जे म्हातारे माणसं आहेत ते थोडंफार सांगत असतात त्यांच्या काळातलं, ते ऐकायला खूप भारी वाटतं. तर शाबास शाबास हो गया, बस कर अभि, चल. लागलं का? तिथे ते माती तुला सांगत होतो ना मी, जास्त करू नको, बास कर. तर आता आपल्याला जाऊन जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. तर गाईज चला. तर गाईज समोर बघू शकताय अंधार झालेला आहे टोटली आणि आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल पूजा कशा पद्धतीने करतात आणि काय ह्याचा उद्देश असतो. आणि जेवण करतानाच आपण थोडं रिस्ट्रिक्शनमुळे आपण ते रेकॉर्ड नाही करू शकलो. तर जेवण ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि शेतामध्ये जेवण्याचा आनंद एक खरंच वेगळा असतो आणि त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य तुम्ही घ्या. आणि आता बघू शकता टोटली अंधार झालेला आहे आणि आता आपल्याला घराकडे जायचं आहे. घराकडे गेल्यानंतर बाकीच्या ज्या रेग्युलर टास्क असतात, एडिटिंग असेल, बाकी थोडंसं सर्चिंग असेल, त्याच्याबद्दल काम चालू आहे ते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.